बोलायला कमी नाही करणार की उद्धव ठाकरेंनी मुंबईतनं माणसं आणली आणि त्यांना धोतर टोपी घालून बसवलं. त्या पॅकेजला सुद्धा खेकड्यांनी भोकं पाडली की काय? जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. बसा बसा अनिलजी बसा. माझ्या शेतकरी बांधवांनो आणि भगिनीनो, जय महाराष्ट्र. सगळे शेतकरी असणार आहे नाही, कारण आता काय झालेलं आहे, चोर तो चोर म्हणजे चोराच्या उलटा बोंबा असं सरकारचं काम आहे. हेही बोलायला कमी नाही करणार की उद्धव ठाकरेंनी मुंबईतनं माणसं आणली आणि त्यांना धोतर टोपी घालून बसवलं. हे चोर आहे सरकार. आणि मुद्दामून मी मराठवाड्यात फिरतोय, तुमच्या लक्षात आलं असेल, कुठेही मोठी जाहीर सभा घेत नाहीये. मी थेट तुमच्यामध्ये येऊन बोलतोय, कारण मी राजकारण करायला आलेलो नाहीये. मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आलेलो आहे. आता अनिल दादा बोलत होता, त्याच्या काय बोलायचं, हंबरडा नाही फोडून चालायचा. आता यांच्या विरुद्ध हर हर महादेव म्हणून मोठी आरोळी ठोकली पाहिजे. हर हर महादेव या मैदानामध्ये किती फसवणूक करायची. म्हणजे मधल्या काळामध्ये आपत्तीनंतर मी जेव्हा आलो होतो, नंतर आपण एक मोर्चाही काढला. आपले मुख्यमंत्री काय म्हणाले, इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज. आणि तेव्हाच मी बोललो होतो की इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे ही. आता ती विचारायला आलो तुम्हाला, तुमच्या पदरात नेमकं काय काय पडलेलं आहे. आता इकडे जिरायती जमीन कोणाची आहे, बागायती कोणाची आहे, त्याच्याप्रमाणे जे काय पॅकेज जाहीर झालंय, जमीन खरडून किती लोकांची गेले, त्यांना किती मिळालेले आहेत. बरं, एवढं बेमालूमपणाने सगळं बोलायचं. पॅकेज मोठं जाहीर केलं, पण ते जाहीर केलेलं पॅकेज आतापर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या हातात ते तुटपुंज आलं का नाही? त्या पॅकेजला सुद्धा खेकड्यांनी भोकं पाडली की काय? खेकड्याने भोकं पाडली. जसं मागे त्या धरणाला पाडली होती तशी पॅकेजला तुमच्या भोकं पाडली की गेले मधले पैसे? आज आम्हाला उत्तर पाहिजे. हे जे धान्य म्हणजे अन्नदात्याला तुम्ही सडलेलं किडलेलं धान्य देताय, लाज नाही वाटत या सरकारला? लाज नाही वाटत या बेशरम राज्यकर्त्यांना? सगळे तांदूळ बघितले आणि आपल्या अंगणवाडीत किंवा मुलाबाळांना हे खायला देणार. हा, म्हणजे तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं? माती का? कुठला न्याय? आणि सरकार दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजीच केली पाहिजे. दगाबाजाची सरळ वागून चालणार नाही. आज मी बोलायला आलेलो नाहीये, मी तुम्हाला हेच सांगतोय. आता तुम्ही जे बोललात ना, तुम्हाला मी बोलतं करायला आलेलो आहे. ज्या वेळेला हे सगळे सरकारची लोक येतील, मी म्हणे काय निवडणुका म्हणून आल्यात असतील निवडणुका, पण निवडणुका आल्या म्हणून तुम्ही आपत्ती काय स्थगित करताय काय? आपत्तीला आम्ही स्थगिती दिली. आता सुद्धा ढग आहेत, मग पावसाला स्थगिती देत आहे? निवडणुका आहे, आचारसंहिता लागले, ए पावसा पडू नको तुला स्टॉप वर्क नाही ना. मग माझे शेतकरी जो रडतोय, आता येताना सुद्धा मी बघितलं, शेतात उतरलं होतं, ओमदादा होता, कैलास दादा होता, शेतकऱ्याचं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळालेत? नाही. अरे तुम्ही खोटं बोलताय. नाही, थांबा ना, तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही म्हणाला असं कसं? काही लोकांना मिळालेत. किती मिळालेत? 2 रुपये, 3 रुपये. आता अंबादासकडे गाडीमध्ये असताना एखादीला 6 रुपये मिळालेत, कोणाला 21 रुपये मिळालेत. मग पीक विमा उतरवताना तुम्हाला किती पैसे भरावे लागतात? अर्जाला किती भरावे लागतात? एक तरी 1200 रुपये, एकरी 1200 रुपये, बरोबर. मग ते पिकाप्रमाणे असणार. परत सोयाबीन असेल तर अमुक, आणखीन काय मका असेल तर ज्वारी असेल तर काय असेल ते असेल. आणि नुकसान पूर्ण. आता ह्याच्या पलीकडे नुकसान आणखीन काय होणार? नुकसान झाल्यानंतर तुम्हाला 3 रुपये मिळतात, 6 रुपये मिळतात. मागे एकदा काही वर्षांपूर्वी